करायचंय तर आपला बस स्थानक आणि आपलं बस स्थानक परिसर सदैव या 1 वर्षभर स्वच्छ कसं याचं अभियान आपल्याला राबवायचं. त्यासाठी काय करायचं सर्वात महत्त्वाचं, माझ्या चालक आणि बांधवांना विनंती राहील, या ठिकाणी त्यांनी कमिटी निर्माण केलेली आहे. नाशिक बायची एक कमिटी राहील. त्या कमिटी येऊन तुम्हाला स्वच्छतेच्या बाबतीत तुमचा परिसर, तुमची गाडी, तुमची काउंटर, त्याची वागणूक आणि तुमचं बस स्थानक हे कसं याच्याला गुण दिले जाणार आहे. आणि ज्या डेपोचा गुन्हा चांगले असेल तो 1 नंबरला राहणार आहे. ही स्थानिक लेवलची कमिटी येणारच आहे. त्याच्यामध्ये DC, MEO, DW, आपले डिव्हिजनल इंजिनियर, मी आहे, कामगार अधिकारी म्हणून आपले DPO म्हणून मी आहेत. आम्ही 5 जण आहेत. पण याच्या व्यतिरिक्त मुंबईवरून सुद्धा कमिट्या ठिकठिकाणच्या प्रदेशासाठी निर्माण केलेल्या आहेत. त्या सुद्धा त्या कमिट्या त्या भागातला इन्स्पेक्शन करून मार्किंग देणार आहे आणि त्याच्यातून तुमचा 1 नंबर येणार आहे. त्याच्यामध्ये जगलेली कोणाची होणार नाही. आणि म्हणून हे वर्षभर अभियान आपल्याला राबवायचंय. ते अभियान असं राबवायचंय का माझ्या चालक वाहकांनी ज्यावेळेस गाडी ताब्यात घेईल त्यावेळेस गाडी स्वच्छ राहील याची दक्षता घ्यायची. दुसरी गोष्ट, माझ्या चालक वाहकांना सांगणं हे विनंती का आपण ज्या गाडीचे सेवेकरी आहात ती गाडी आपण जनसेवेसाठी घेत असल्यामुळे आपल्या स्टँडवर येणारा जो प्रवासी असतो त्याच्याकडे फक्त 2च गोष्टीचं लक्ष असतं, माझ्या एक लाल परीकडं आणि लाल परीची सेवा करणारा माझा चालक आणि वाहकाच्याकडं, या 3 लोकांकडे फक्त लक्ष त्या प्रवाशाचं असतं. आणि म्हणून माझ्या चालक आणि वाहकांना विनंती राहील का तुम्ही खऱ्या अर्थाने जनसंपर्क अधिकारी इष्टीचे आहात. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही गाडी ताब्यात घ्याल त्यावेळेस स्वच्छ आहे का ती बघा. आणि ज्यावेळेस तुम्ही गाडी स्टँडवर लावाल ते स्वच्छतेचे आहे त्या पद्धतीने लावून तुम्ही आपला युनिफॉर्म जो आहे तो अपडेट राहून स्वच्छ ठेवू. जर इन बिन करता आली तर खूप चांगलं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या पद्धतीने स्वच्छ राहून इन बिन करून तुम्ही त्या ड्युटीवर चढा, कामगिरी सुरुवात करा, आलेल्या प्रवाशांचं स्वागत करा. एसटी महामंडळामध्ये तुमचं आर्थिक